वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर आता आम्ही निघालो ट्रिपला आणि ही आमची ट्रिप अचानक आणि भयानक ठरलेली आहे। सो आम्हाला असं ऍडजस्ट करत करत जावं लागणार आहे। भाऊजींना अजून एकदा ते लहान आहेत असं फील करून दिले ते आहे। भाऊजी कसं वाटतंय तुम्हाला तिथे बसून? छान वाटतं। तर अशा प्रकारे आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आम्ही निघालो कोल्हापूरवरून गोव्याला जायसाठी। आम्ही ठरवलं होतं की पहिला आपण आंबा घाटातून जाऊया, पण त्याच्यानंतर हे बोलले की नको, तिकडून खूप रस्ता खराब आहे आणि रस्त्याचं कामही चालू आहे। सो म्हटलं की ठीक आहे, आपण इकडल्या साईडने जाऊया। आजरा साईडने काही ते शॉर्टकट आहे त्यांना माहिती होतं, तिथून आम्ही निघालो। जाताना आम्ही गेलो आदमापूरला, कारण वाटेतच होतं म्हणून म्हटलं की दर्शन वगैरे घेऊन जाऊया। दर्शन वगैरे घेतलं आणि मी बाहेर आले आणि ह्यांना विचारलं की प्रसाद चालू आहे का, पण तिथे लिहिलं होतं की 11:30ला प्रसाद चालू होणार। लास्ट टाइम जेव्हा मी आले होते त्यावेळेस सगळा प्रसाद संपला होता, म्हणजे टायमिंग निघून गेला होता। आणि ह्यावेळेस असं मग माझा एवढा मूड ऑफ झाला, मला वाटलं होतं की यार नाही, मला प्रसाद खायचा आहे। पण आश्चर्याची गोष्ट अशी की बाबांची इच्छा होती की नाही, मी आज जेवणच जायला पाहिजे होतं त्यांच्या दरबारातून। तर 11:30चा प्रसाद 11:20लाच चालू झाला आणि मला भेटला प्रसाद खायला। मी खूप हॅपी झाले। तिथून प्रसाद वगैरे खाऊन आम्ही निघालो पुढच्या वाटचालीस। हा जरा फॉरेस्टवाला रस्ता लागला होता, रस्ता खूप जास्त खराब होता, म्हणजे एक वळण असं आलं की तिथून आम्हाला समजनाच की वळायचंय कसं खाली, आणि तो ट्रॅक्टरला चक्क उसाची ट्रॉली घेऊन वरती चाललाय। म्हणजे बापरे, काय ते टॅलेंटेड, काय ते रिस्क म्हणावी। मज्जा गोष्टी गोंधळ करत करत आम्ही पोहोचलो फायनली गोव्यामध्ये पोहोचलो की आम्ही आमचं रिसर्च सुरू केलं रिसॉर्टचं, कारण आम्ही नव्हतं अगोदर काही बुकिंग वगैरे केलं आणि नेहमीच झालंय बरं का हे आमच्यासोबत। कधीच प्री प्लॅनिंग करून आम्ही गोव्याला जातच नाही। तिथं गेल्यानंतर आमची सगळी अशी प्लॅनिंग होते आणि खूप छान मज्जा येते। ह्यावेळेस पण खूप मज्जा आली, काही वाईट अनुभवही आले, तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल। तिथे पोहोचलो आणि रिसॉर्ट वगैरे बुक केलं। ह्या रिसॉर्टमध्ये मी अगोदरच व्हिजिट दिलेली आहे, हे माझं सेकंड टाईम आहे, पण फॅमिलीसोबत फर्स्ट टाईम आहे। आणि रूममध्ये गेल्यानंतर आमच्या अंशूची मज्जा बघा। हा म्हटलं आणि आता आमच्यासाठी बनवते मी कॉफी वगैरे पिणार, फ्रेश होणार आहे, डायरेक्ट जाणार बीचवर। कारण जोपर्यंत बीचवर जात नाही तोपर्यंत असं वाटतच नाही की आपण गोव्यात आलो आहे। तो चलो फिर मिलते हैं बीच पे। ओके बाय, चलो बीच। दीदी हॅलो, हां, कसं वाटलं तुम्हाला रिसॉर्ट? मस्त। आम्ही याच्या आधी राहून गेलोय, आता सेकंड टाइम आलोय आणि येताना ह्यांना घेऊन आलोय। कसं वाटलं तुम्हाला? खूप छान ना। चला, कसं वाटतं तुला? खूप छान। हॅलो। तर फायनली आता मी बीचवरती आलो आहे आणि हा आहे बागा बीच। मस्त सनसेटचा टायमिंग होता, एकदम नजारा भारी झाला होता। तर आम्ही खूप मस्ती केली आहे गोव्यामध्ये। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नंतर। ओके बाय।